तर मग ठाकूरदास बुवांना त्या क्षणी महाराजांनी तसं काही त्यांच्या म्हणजे ते ज्या कामासाठी आले होते रोग परिहारासाठी, त्या क्षणाला ती गोष्ट महाराजांनी केली नाही. तिथून पुढे ठाकूरदास बुवांनी फक्त मग ठरवलं, की आता ते दत्त महाराजांचीच आज्ञा होती त्यामुळे इथेच राहायचं आणि दत्त महाराजांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे इथे आता त्यांनी ठरवलं, की स्वामींची सेवा करायची अक्कलकोटला राहून. त्याप्रमाणे ते स्वामींची सेवा करू लागले. अनेक दिवस म्हणा किंवा अनेक महिने त्यांनी सेवा केली महाराजांची. अगदी निस्वार्थ सेवा केली. जे त्या ठिकाणी काम आपल्या वाटेला आलं ते करायचं. महाराजांचं येऊन दर्शन घ्यायचं, त्यांची पूजा अर्चा, आरती वगैरे त्यात उपस्थित राहायचं. जसं त्या ठिकाणी चालायचं त्यात सहभाग ते आनंदाने घेत होते. अनेक दिवस त्यांनी तशी सेवा केली. त्यानंतर एक दिवशी मग नित्यप्रमाणे ते स्वामींच्या दर्शनाला आले. तर त्या दिवशी स्वामी तिथे बसले होते आणि स्वामींच्या बाजूला ना एक लाकडाची धुनी पेटत होती. शिकोटी लावलेली होती. काही लाकडं त्या ठिकाणी जळत होते. तर आता जसे ठाकूरदास बुवा आले, ते नेहमीप्रमाणे आले. त्यांच्या काही मनी ध्यानी नाही. ते नेहमीप्रमाणे फक्त महाराजांचं दर्शन घ्यायला आले. आणि जसे ते आले समोर, तर महाराजांनी त्या जळत्या धुनीतून एक जळकं लाकूड उचललं आणि त्यांना हाणून फेकलं. अरे बापरे! हा. तर त्यांना मारून फेकलं. तर हे बघून ठाकूरदास बुवा थोडेसे चकित झाले, की म्हणजे त्यांना भीती वाटली, की माझं काही चुकलं का बाबा? महाराजांनी मला महाराजांनी का माझ्यावर संताप केला? म्हणून ते अवाक झाले. पण जसे महाराजांनी लाकूड हाणून फेकलं त्याला ना, तर महाराजांचे जे जुने सेवेकरी होते, सेवेकरी वर्ग इतर, तर त्यांनी त्याच क्षणाला महाराजांचा मोठ्याने जय जयकार केला. आणि जय जयकार केल्यानंतर ते सेवेकरी बुवांना सांगू लागले, की बुवा तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. तुम्ही समजा, की महाराजांनी आता म्हणजे तुमचा जो नवस होता तो खऱ्या अर्थाने पूर्ण झाला. तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. तुम्ही ज्या कामासाठी या ठिकाणी आला होता. महाराजांना समजलं म्हणजे कठीणच आहे. हा. तर ते जुन्या सेवेकरांना तो संकेत समजला आणि त्यांनी सांगितलं, की महाराजांनी तुमची इच्छा पूर्ण केलेली आहे. तुमचा रोग आता निश्चित बरा होईल. तुम्ही निश्चिंत व्हा. असं सेवेकरांनी सांगितलं. आणि थोड्याच वेळात मग स्वामींनी देखील आपलं मौन सोडलं आणि बुवांना सांगितलं, की त्यांनी सूचना केली, की या लाकडाला तू रोज उघडायचं आणि त्यामध्ये तू गाणगापूरला जाऊन जे भस्म आणलं आहे, तर ते भस्माचे चिमटीभर भस्म त्या ठिकाणी त्या उघडलेल्या कोळशामध्ये मिसळायचं आणि तो लेप बनवायचा आणि तो लेप तू सर्वांगाला नित्य लावायचा. असं महाराजांनी आज्ञा केली. आणि त्यांनी बुवांनी बघा कुठलीही शंका न घेता तसं ते करू लागले. आणि जो आजार ते बघा अनेक वर्षापासून म्हणजे त्यांनी 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्या आजारात काढला. तर तो आजार महाराजांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे उपचार करताच अवघ्या काही दिवसात त्यांचं कुष्ठ जायला लागलं, पूर्णपणे मिटायला लागलं आणि थोड्या दिवसातच ते पूर्णपणे रोगमुक्त झाले. त्यांची जी कांती होती देह ती पुन्हा पूर्वीसारखी अगदी नव्याने तेज त्यांच्या शरीरावर आलं आणि ते इतके आनंदी झाले, इतके म्हणजे तो आनंद त्यांचा आनंद कदाचित आपण म्हणजे मांडू नाही शकत आणि आपण तो फील पण नाही करू शकत ना. कारण एक व्यक्ती जो इतक्या वर्षापासून इतक्या प्रचंड वाईट आजारांत त्रस्त आहे आणि सगळ्या ठिकाणी ते हारून आलेले होते. कुठलाही वैद्य कुठल्याही प्रकारचा उपचार त्यांच्यासाठी काम करत नव्हता. अशा परिस्थितीत महाराजांची आज्ञा ऐकल्याने काही दिवसात त्यांचा रोग गेला. तर त्यांचा आनंद गगनात मावेन असा होता. त्यांचा जो स्वामी महाराजांवरचा जो विश्वास होता तो आणखीन दृढ झाला. आणि ते सगळं बघत असताना त्या ठाकूरदास बुवांसोबतच त्यांचे जे धर्मपत्नी होती, तर ते सुद्धा महाराजांचे अगदी प्रचंड सेवेकरी म्हणजे अगदी प्रचंड सेवेकरी झाले होते, कट्टर सेवेकरी झाले होते. महाराजांवरचा त्यांचा विश्वास जो आहे तो खूप आणखी काय झालेला होता, दृढ झालेला होता. तर त्या सुद्धा त्यांच्या पत्नी सुद्धा महाराजांची नित्यसेवा अगदी मनापासून करू लागल्या. आणि मग त्यानंतर सुद्धा ते त्या ठिकाणी काही दिवस महाराजांच्या सेवेतच राहिले, बुवांचा परिवार आणि बुवा. मग ना आता त्यांचा कुष्ठ परिहार तर झालेला होता, पण बघा आपण असतो ना मनुष्य म्हणजे आपली परमेश्वराने एक इच्छा पूर्ण केली, की आपल्या इच्छा कधी संपत नसतात आपण म्हणतो. तर मग ना बुवांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचीही एक इच्छा राहिलेली होती. बुवांची तर इच्छा पूर्ण झाली होती, परत त्यांची इच्छा अशी होती की त्यांना एकच मुलगी होती, त्यांना आता पुत्र हवा होता, पुत्रप्राप्ती. तर मग ते बुवांच्या पत्नी महाराजांसमोर रोज पूजा अर्चा करायला यायच्या समोर, पण कधी काही बोलायच्या नाही. पण एक दिवशी ते बोलल्या की महाराज मला आता पुत्रप्राप्ती व्हावी अशी आमची इच्छा आहे. तर मग महाराजांनी काही बोलले नाही महाराज, फक्त त्यावेळेस महाराजांच्या डोक्यात एक जरी टोप होता
महाराजांनी तो काढला आणि त्यांच्या पदरात मारून फेकला. त्यांनी पदर पुढे केला होता, की माझ्या पदरात मुलगा टाका असं. तर महाराजांनी आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि त्यांच्या पदरात मारून फेकले. अरे बापरे. हां, तर ते एव्हाना ते महाराजांना समजून चुकले होते. म्हणजे महाराजांचे संकेत वगैरे ते ओळखायला लागले होते बरोबर. बऱ्यापैकी. ते आधीच त्यांना तर हो लाकडाचा हां, अनुभव. लाकडाचा अनुभव आलेला होता. त्यामुळे हं. ते आता विचार न की करत काही ना काही याचा शुभ संकेत त्याचा असेल. हा शुभ संकेतच आहे, असं हं. समजून त्या खूप खुश झाल्या आणि त्यांनी ती टोपी महाराजांची ती स्वीकारली. प्रसाद म्हणून त्यांनी स्वीकारून घेतली आणि बरोबर तिथून पुढे 12 महिन्याच्या आतच त्यांना पुत्र देखील झाला आणि बरोबर. महाराजांच्या कृपेने आणि त्याचं नाव त्यांनी गुरुनाथ ठेवलं. आता त्या मुलाचा पण व्रतबंध जो विधी असतो तो सुद्धा तिथे अक्कलकोटात महाराजांच्या सानिध्यातच त्यांनी पूर्ण करून घेतला आणि महाराजांचे आशीर्वाद देखील मग त्या बाळाला निश्चितच लाभले. मग त्यानंतर मग आता सगळंच त्यांचं मनासारखं झालं. रोग परिहार झाला, पुत्र प्राप्ती झाली. त्यानंतर बुवा मग आपल्या महाराजांची आज्ञा घेऊन ते आपल्या आयुष्यात परत गेले. अच्छा. हां, परंतु आता महाराज आतापर्यंत महाराजांचे जे त्यांना अनुभव आले त्यानंतर ते फक्त तिथून देहाने गेले गेले. खरे, परंतु ते मनाने महाराजांशी पूर्णपणे जुळून चुकले होते. त्यांची पूर्ण बरोबर. फॅमिली म्हणजे महाराजांचे सेवेकरी ते झाले होते. तर नित्य म्हणजे काही दिवसामध्ये महाराजांना भेटायला यायचे. बुवा दर्शनाला यायचे आणि महाराजांची आरती पूजा वगैरे करून महाराजांसमोर ते कीर्तन सादर करायचे. हा त्यांचा नित्यक्रम होता. दर काही दिवसात ते कीर्तन करायला महाराजांकडे यायचेच. असं ते एकदा कीर्तनाला परत आले महाराजांकडं आणि ते कीर्तन वगैरे झाल्यानंतर मनामध्ये म्हणजे महाराजांसमोर ते उभे असताना ना त्यांच्या मनात एक विचार आला ठाकूरदास बुवांच्या, की महाराजांनी ना मला ना महाराजांकडनं दीक्षा मिळाली पाहिजे. म्हणजे महाराजांनी माझं गुरु व्हावं, गुरुपद घ्यावं आणि मी त्यांच्याकडनं दीक्षा घ्यावी. असं त्यांची इच्छा त्यांनी मनात स्वतः आपल्याला प्रबळ इच्छा झाली त्यांना. प्रबळ इच्छा आली. ती मनात त्यांनी बोलून दाखवली. परंतु आता ते जरी मनात बोलले ना, पण ते मनात त्यांच्या ते येताच स्वामींपर्यंत क्षणात ते पोहोचतंच. स्वामींनी ते ओळखलं, जाणून घेतलं आणि स्वामी त्यांना रागात बोलले, की "हम ऐसे पंतोजीपन हम नहीं करते, हमको काहे को सताता है." बरोबर. असं महाराज त्यांना रागात जोरात. आता बाकीच्यांना आश्चर्य वाटलं, की महाराज असं अचानक का बोलले? पण ते महाराजांनी त्यांच्या मनातलं ओळखलं. ते बोलले, की "हमको काहे को सताता है, हम ऐसे पंतोजीपन नहीं करता." मग म्हणजे महाराजांना असं म्हणायचं होतं, की मला या भानगडीत नसत्या भानगडीत मला पाडू नको आणि तूही पडू नको. मी अशी पंतोजीपन मी करत नाही. पंतोजीपन म्हणजे महाराजांना म्हणायचं होतं, की काय होतं ना त्या काळामध्ये जसे महाराज नावारूपाला आले होते, तर त्यानंतर आहे ना म्हणजे त्याच्या आधीपासून खरं तर त्यावेळेस धर्मामध्ये फार चुकीच्या गोष्टी होत होत्या. अनेक असे स्वार्थी लोक आहेत ते भोळ्या-भाबड्या लोकांना आपले शिष्य बनवून घेत, त्यांच्याकडनं पैसे उकळत, मोठे-मोठे मठ स्थापन करायचे. मग ते मठाधिपती व्हायचं आणि आपलं वर्चस्व गाजवायचं. आपल्या खोट्या गोष्टी लोकांवर लादायच्या, लोकांना भूलथापेला बळी पडायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा. अशी एक आपण म्हणतो ना थोतांड त्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात चालू होतं आणि महाराजांना ही जी बंधुगिरी होती ना याची प्रचंड चीड होती. त्यामुळे महाराजांनी त्यांना सांगितलं, की आम्ही हे असले कामं करत नाही. म्हणजे महाराजांचं एकच म्हणणं होतं, की ज्याला माझं म्हणणं पटत आहे, ज्याला माझ्याकडे राहायचंय त्याने फक्त माझ्याकडे राहायचं आणि या ठिकाणी इतर सेवकांप्रमाणे निस्वार्थ सेवा करायची. बाकी कुठली अपेक्षा बाळगायची नाही असं महाराजांचं थोडक्यात म्हणणं होतं. तर त्याप्रमाणे महाराजांनी त्यांना रागावून दिलं आणि मग तो विषय त्यांनी थोडा ठाकूरदास बुवांनी त्यावेळी त्या ठिकाणी सोडला. परंतु ना ती गोष्ट त्यांनी खऱ्या अर्थाने ते विसरले नव्हते. म्हणजे असं करत ना 1 वर्ष चाललं गेलं. पुन्हा ते 1 वर्षानंतर पुन्हा एकदा महाराजांच्या समोर आले दर्शनास. पुन्हा त्यांच्या डोक्यात तोच विचार होता, की मी तर आता यावर्षी महाराजांची म्हणजे मागच्या वर्षी तर मी सोडलं, पण आता यावर्षी मी महाराजांकडनं दीक्षा घेणारच. असं त्यांच्या डोक्यात आलं. क्षणात ते महाराजांना परत कळलं आणि महाराजांनी त्यांना पुन्हा रागावून म्हटलं, की "चले जाओ यहाँ से नहीं तो जूता मारेंगे." म्हणजे क्षणात ते महाराजांना कळलं ना, त्यांना पुन्हा ते महाराजांच्या आंतरसाक्षीत्वाची प्रचंड जाणीव झाली बुवांना. महाराज म्हणाले, की "यहाँ से चले जाओ वरना जूता मारेंगे." तर या ठिकाणी आता पूर्ण ठाकूरदास बुवांना ही गोष्ट पटली होती, की बाबा आपण मनात सुद्धा या ठिकाणी महाराजांसमोर असल्यावर मनात सुद्धा बोलण्याचा या ठिकाणी काही धर्म नाहीये.
कारण महाराज कोण आहेत हे तेव्हाच. त्यांना कळून चुकलं होतं. ते साक्षात ते दत्त आपल्याला प्रभूच आहेत. अंतर्मनातून जाणतात. हा, ते आपल्याला आत बाहेर सर्व तुम्ही तोंडाने बोला किंवा मनाने बोला, म्हणजे महाराजांसमोर हजारो लोक जरी एका वेळेस उपस्थित असायची ना, तर म्हणजे त्यांच्यात जो शेवटचा सेवेकरी तो काय विचार करतोय मनात ते महाराजांना ऐकू जायचं आणि ते त्याला बोलावून घ्यायचे. अशा अशा घटना बऱ्याच नित्य घटना. लोकांना ह्या तिथल्या प्रॉपर लोकांसाठी या कॉमन होत्या. ज्या किंवा जे लोक जे महाराजांच्या नित्य संपर्कात असायचे त्या लोकांसाठी या घटना कॉमन होत्या. तर या ठिकाणी ठाकूरदास बुवांनी मग ना तो नादच सोडला. हम्म, हम्म. गुरुपद घेणे वगैरे त्यांनी तो नादच सोडला. त्यांना कळून चुकलं की महाराज आपल्याला फक्त निस्वार्थ सेवा करायला सांगतायत. त्यांनी त्यानंतर काही तो हट्ट परत केला नाही आणि तिथून पुढे अखेरपर्यंत जीवनभर त्यांनी महाराजांची निस्वार्थ सेवा केली आणि महाराजांच्या सेवेतच ते राहिले शेवटपर्यंत. तर असा हा ठाकूरदास बुवांचा किस्सा आहे. हम्म, हम्म. तर याच्यावरनं आपल्याला म्हणजे किस्सा थोडा मोठा आहे, गोष्ट मोठी आहे, पण त्याचा बोध फार महत्वाचा आहे. बरोबर. या पूर्ण घटनेचं जर आपण थोडं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला कळतं की ही घटना आपल्याला देवावरचा, परमेश्वरावरचा विश्वास जो आहे ना, तर त्या विश्वासाबद्दल आपल्याला या ठिकाणी कळतं की परमेश्वरावरनं आपला दृढ विश्वास असायला पाहिजे किंवा आपण म्हणतो ना पूर्ण विश्वास. बरोबर. विश्वास करणं एक वेगळी गोष्ट असते आणि पूर्ण विश्वास पूर्ण करणं एक वेगळी गोष्ट असते. जसं की ठाकूरदास बुवांना त्यावेळेस महाराजांनी लाकूड मारून फेकलं आणि सांगितलं की हा कोळसा, लाकूड म्हणजे एक जळक लाकूड, कोळसा होता, हा मारून फेकला आणि याला उघडत बस आणि त्याच्यात ते भस्म आणलेलं आहे बाबा, ते टाक मिसळ आणि त्याचा लेप लाव. ला. आता एक सामान्य व्यक्ती, सामान्य बुद्धीप्रमाणे जर आपण विचार केला असता की अहो एवढे 20 वर्ष मोठ्या मोठ्या वैद्यांच्या मला म्हणजे कसलं आहे, किंतु परंतु ना आणता किंतु परंतु त्यांनी आणला महाराजांच्या नाही. लगेच ओळखायचे. मोठे मोठे वैद्य जिथे फेल झाले, त्यांचे औषधं खाल्ले, त्याच्याने काही फरक पडला नाही, कोळसा उगवून काय होणार आहे असं एखाद्या सामान्य माणसाच्या मनात येणार आहे. साहजिक. खरं पण आहे. ठाकूरदास बुवांनी त्या ठिकाणी आपल्या देवावर पूर्ण विश्वास दाखवला, 100% विश्वास, आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. या ठिकाणी फक्त एक आहे की परमेश्वरावर आणि विशेष करून जे आपण सर्व महाराजांचे सेवेकरी आहोत, तर आपण एक लक्षात ठेवायचं, स्वामींना ओळखणं हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे त्यांना ओळखायच्या भानगडीत कोणी पडू नये. पहिली गोष्ट तर आपण एकच करू शकतो की आपण आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे फक्त विचार करू शकतो आणि आपण महाराजांनाच विनंती करावी की महाराज तुमचे संकेत समजण्या इतपत बुद्धी आम्हाला द्या बरोबर. आणि तुमची काय इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला बुद्धी देत चला आणि आमच्याकडून तुमचे जे काही करून घ्यायचंय, सेवा असेल आणि किंवा जे काही आपल्याकडून पण सत्कर्म होतं. आहे. आपल्याला जर थोडंफार दुःख आलं, संकट आले तरी आपला विश्वास डगमगत असतो की आम्ही एवढं सगळं करून तरी महाराज एवढे संकट आहे, एवढे दुःख आम्हाला का. हो. तर आता जी आपण गोष्ट ऐकली त्या गोष्टीमधून आपण खरोखर विश्वास काय असतो तो दृढ ठेवला तर परमेश्वर आपल्याला कुठेही मागे टाकत नाही. हो, परमेश्वर ते महाराजांना पहिले तर आहे ना, म्हणजे बघा महाराजांचं भक्त असणं वेगळी गोष्ट आहे, महाराजांचं सेवेकरी असणं फार वेगळी गोष्ट आहे. जेव्हा आपण स्वतःला महाराजांचे सेवेकरी म्हणतो ना, या सेवेकऱ्याचा अर्थ फार वेगळा आहे आणि सेवेकरी म्हटल्यानंतर आहे ना आपल्यावर खूप जबाबदाऱ्या येतात. म्हणजे महाराजांचे सेवेकरी म्हटलं ना तर खूप मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत, तर तुम्हाला खूप सांभाळून वागावं लागतं. कारण महाराजांचं सेवेकरी होणं काही सोपं नव्हतं. आता जी लोक अक्कलकोटात महाराजांच्या सेवेत नित्य राहायची त्या लोकांना माहिती की महाराजांचं सेवेकरी होणं काय गोष्ट राहायची, कोणत्या वेळी काय होईल. कारण आणि म्हणजे महाराज फार त्यांचं वागणं हे म्हणजे फक्त जे केव्हा कशी महाराजांच्या, परीक्षा घेतील आणि त्याच्यातून आपण कसं तारून निघतो. जसं बाळप्पा महाराज, टिकून राहणं चोरप्पा खूप महाराज होते, महत्त्वाचं. काही जे महाराजांचे अत्यंत जवळचे सेवेकरी होते तेच स्वामींना अत्यंत खूप जास्त प्रमाणात ओळखू शकायचे. म्हणजे पूर्ण तर तेही ओळखत नव्हते महाराजांना, परंतु ते महाराजांचे संकेत समजण्या इतपत त्यांनी महाराजांची सेवा केलेली होती. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच उपाय, महाराजांची सेवा करत राहा, तेच आपल्याला बुद्धी देत चालतात आणि या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला म्हणजे आपला जो काही अज्ञानाचा अंधकार आहे त्याच्यातनं आपल्याला ते प्रकाशाकडे महाराजच नेत असतात. ओके, तर हाच बोध आपल्याला आजच्या गोष्टीतनं मिळतो आणि असेच काही अनेक अजून गोष्टी आहेत, बोध आहेत जे आपण महाराजांच्या आयुष्यातले, म्हणजे महाराज जेव्हा देहरूपात, सदेह रूपात, सगुण रूपात अक्कलकोटला होते, असे अनेक किस्से दिवसागणिक शेकडो किस्से व्हायचे. बरोबर. महाराज म्हणजे हे आपल्यासाठी आज आपण ऐकतो हे चमत्कार वाटतात, पण हे महाराजांचं हे रोजचं दैनंदिन जीवन होतं. दिवसाला अनेक चमत्कार त्या ठिकाणी व्हायचे. तर ते सगळं लिहित बसलं असतं तर समुद्र झाला असता तो.
म्हणून त्याच्या काही थोडक्यात काही गोष्टी आपल्याला, आणि त्या गोष्टी फारशा लिहिल्या गेलेल्या नाहीत, पण जेवढ्या काही लिहिल्या गेलेल्या आहेत तर तेवढं गोष्टी आम्ही नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि तुम्हाला जर अशा गोष्टी आणि महाराजांबद्दलचं जे काही माहिती आहे ती जर आपल्याला आवडत असेल तर नक्की आमच्या स्वामी 24 या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बेल आयकॉनला नक्की आपण प्रेस करून घ्या, म्हणजे जेणेकरून नवीन-नवीन व्हिडिओची माहिती येताच बरोबर आपल्याला मिळणार आहे. निश्चित हा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर लाईक करा. सबस्क्राईब चॅनलला तर करूनच घ्या नक्कीच. आणि आपल्यासारखे जे महाराजांचे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण त्वरित शेअर करा. याच्यासाठी की आज हा व्हिडिओ ऐकून आपल्याला जो आनंद मिळालेला आहे तोच आनंद आपल्या इतर सेवेकरी बंधू-भगिनींना त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा. मिळावा. त्यामुळे कृपया शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक उत्तम माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. समर्थ.